हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज जरा आपण आपल्याविषयी विचार करूया. प्रत्येकाला जाणवते, माझे भूतकाळात मी काहीतरी चुकीचे निर्णय घेतले होते. मी असा निर्णय घ्यायला पाहिजे होता. तर कुठलाही असू देत, जॉब विषयी असू देत, काही मोठी खरेदी करताना असू देत, इवन रिलेशनशिपमध्ये असेल, कोणाशी लग्न करायचं, 2-4 प्रपोजल आले असले की इथे तिथे हे केल्यावर मग कधी कधी वाटत असते लोक बोललेला आहे म्हणून मी म्हणते. किंवा जॉब विषयी आपल्याला 2-4 ठिकाणाहून अपॉइंटमेंट लेटर आलेले असतात. मग कुठलं चॉईस करायचं? मग शेवटी एक आपण चॉईस करतो. मग थोडा काळ गेल्यावर, थोडी वर्ष गेल्यावर आपल्याला कधी कधी वाटते, किंवा काही नातेसंबंधांबद्दल आपण काहीतरी बोललेलो असतो, काहीतरी बिहेव केलेलं असते. अयो, मी असं नको होतं बिहेव करायला किंवा बोलायला, असं प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येकाला वाटत असते. का? म्हणजे टू एअर इज ह्युमन. माणूस काही ना काही चुका करतो. कोणीही परफेक्ट नसतो. आपल्या हातनं कळत न कळत काहीतरी चुका झालेल्या असतात. म्हणजे आज आपल्याला त्या चुका वाटतात, पण त्यावेळेला आपल्याला ती चूक अशी वाटलेली नसते. ते सिच्युएशनला आपण जाऊन बघितलं की ते सिच्युएशनमध्ये आपण तसा निर्णय घेतलेला होता आणि त्या सिच्युएशनमध्ये तो योग्य होता. आज नाही, आज आपल्याला वाटते नको होतं असं करायला, पण त्या सिच्युएशनमध्ये तो योग्य होता. मग आपण अशा गोष्टीबद्दल काहीतरी मनात सारखं विचार करून वाईट वाटून घ्यायचं का? मुळीच नाही. बिलकुल वाईट वाटून घ्यायचं नाही. का म्हणून सांगते मी. एक म्हणजे तो प्रसंग घडून गेलेला आहे आणि त्या वेळेला आपणच तो निर्णय घेतलेला होता आणि त्या वेळेप्रमाणे तो आपला निर्णय योग्य होता. तेव्हा तो योग्य होता. आज आता आपल्याला वाटते तो चुकला का म्हणून. आपण तो निर्णय तेव्हा घ्यायचा ते आणि काही आपल्याला वाटलं असतं. त्यामुळे ते सिच्युएशन प्रमाणे तुम्ही बॅक स्टेजला जाऊन तेव्हाच निर्णय बघितला तेव्हा ओके होता तो, तेव्हा तो योग्य होता. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं, आज आपल्याला एवढा कॉन्फिडन्स आहे, आपण एवढं स्ट्रॉंग झालेलो आहोत. हे कशामुळे? हे सर्व त्या घडून गेलेल्या गोष्टींमुळे. त्या घडून गेलेल्या गोष्टींमुळे हे झालेलं आहे. त्या चुकांमधनं सुद्धा आपण खूप काही मिळवले, ज्ञान मिळवले. त्यामुळे कधी आपण पास्टमध्ये म्हणजे भूतकाळात आपल्या हातात गेलेल्या गोष्टींबद्दल मुळीच वाईट वाटून घ्यायचं नाही. उलट म्हणायचं, त्याच्यामुळे आज मला कितीतरी ज्ञान मिळाले, मी कितीतरी कॉन्फिडेंट झालेलो आहे. आणि तेव्हा आपण म्हणतो असं इट इज ओनली इफ, म्हणजे झालं असतं नाही, कोणी सांगू शकत नाही. कधी कधी आपल्याला त्या गोष्टींबद्दल चांगलं सुद्धा वाटते. सपोज एखादा मोठे तेव्हाचे नावाजलेले कंपनीनं तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर दिलं होतं, तुम्ही तेव्हा तर घेतलं नाही, तुम्ही दुसरा चॉईस केला. नंतर आज तुम्हाला वाटते ती कंपनी कुठेच नाही आहे, अगदी तळागाळाला पोचली आहे. तेव्हा तुम्हाला वाटते हो चांगलं झालं, इथे मी माझा निर्णय घेतला, हे योग्य झाला. इन द सेम वे एका व्यक्तीनं मला सांगितलं,
त्याला पण असंच बाहेर आल्यावर शिक्षण झाल्यावर वाटत होतं आपण नोकरी करावी का स्वतःचं चालू करावं का, म्हणजे तेव्हाचे काळाप्रमाणे सगळे म्हणत होते नोकरी कर, नोकरी चांगलं, अमुक तमुक तुम्हाला फिक्स्ड इन्कम मिळते, अमुक सगळं सांगत होते. पण तेव्हा त्यानं निर्णय घेतला स्वतःचं चालू करायचं. त्यावेळेला त्याला खूप कष्ट पण भोगावे लागले. तो सांगतो खूप म्हणजे, पण त्या सर्व अनुभवामुळे मला खूप काही मिळालं. आज मी जे काही उभा आहे, आज मोठा बिझनेसमन आहे तो, जे काही आहे तर सर्व कालचे अनुभवामुळे. त्यामुळे काही आपल्या हातनं पास्टमध्ये घडून गेला की तो धरून बिलकुल रडत बसायचं नाही, बिलकुल रडत बसायचं नाही. उलट आपण तर पॉझिटिव्हली घ्यायचं. त्या गोष्टीमुळे मी किती ज्ञान मिळवलंय, मी किती स्ट्रॉंग झालोय, मी किती कॉन्फिडेंट झालोय. त्या गोष्टीमुळे मला कशाची भीती वाटत नाहीये का, म्हणजे मी ते दिवस पण पाहिलेले आहेत. त्यामुळे मला आता भीती ही माझी गेलेली आहे. उलट एखादी व्यक्ती अगदी सगळं छानच होत जाते, त्याला कुठेही काही प्रॉब्लेम्स येत नाही. असं क्वचित सहसा प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, चॅलेंजेस येतात. असं झालं, ऑल ऑफ ए सडन प्रॉब्लेम्स आले की त्याला काय करायचं कळत नाही, डिप्रेशनमध्ये जाईल. काही व्यक्ती आपलं जीवनसुद्धा संपवतील का, त्यांना अनुभव मिळालेला नाही. त्यामुळे आपले पास्टमध्ये, भूतकाळात आपल्या हातनं काही चुका झाल्या असल्या तरी त्या चुकांमुळे आपल्याला खूप अनुभव मिळालेला आहे. त्या अनुभवामुळे मी कॉन्फिडेंट झालेलो आहे. आज मी व्यवस्थितपणे उभा राहू शकतो. कुठलाही वारा येऊ देत, पाऊस येऊ देत, काही असू देत, मला कोणी बिघडवू शकत नाही. का, म्हणजे मला कळलेलं आहे नाव कधीतरी इकडे तिकडे अशी शेक होईल पण ती कधीच बुडत नाहीये. हा अनुभव मला मिळालेला आहे. त्यामुळे मला रिस्क घ्यायची सुद्धा माझी तयारी आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क तयारी आहे का, मला अनुभव आहे, मला माहीत आहे जरा इकडे तिकडे होईल पण कम्प्लिटली काही बुडत नाही नाव. त्यामुळे आपण आपले भूतकाळातले काही निर्णय घेतले असले तरी कधी त्या निर्णयाबद्दल स्वतःला दोष द्यायचं नाही. काही असू देत, माझा मी तो निर्णय घेतलेला आहे. स्वतःवर प्रेम करायचं, माझा मी निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयामुळे मला खूप काही चांगला झालेलं असलं की वेल अँड गुड, त्यातनं काही नुकसान झालं असलं तरी ते अनुभवान मला फार मोठे धडे दिलेले आहेत. त्यामुळे मी आज स्ट्रॉंग झालेलो आहे, मला कॉन्फिडन्स मिळालेलं आहे. त्यामुळे मी कधी रिग्रेट फील करणार नाही, बिलकुल. का, म्हणजे त्याच्यामुळे तरी आज मी अगदी कॉन्फिडेंटली उभा आहे, न हलता. कुठलाही सिच्युएशन येऊ देत त्याला फेस करायची माझ्याकडे आज तयारी आहे. त्यामुळे आपण स्वतःला स्वतः आधी म्हणजे स्वतःला ओळखायला यायला पाहिजे.
आणि काही आपल्या हातनं पास्टमध्ये घडून गेलेलं असेल, ते ना आपल्याला खूप काही देऊन गेलेलं आहे म्हणायचं आणि कधी रिग्रेट करायची नाही. कधी काही चुका घडल्या असतील, पण त्या चुका आपल्याला माहित आहे, दे आर द बेस्ट टीचर्स. पुढे माझ्या हातनं तसं होत नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे. हॅव ए गुड डे.